कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी येथे महाराज स्वाभिमान अभियान राबवण्यात आले। या ठिकाणी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, कृषी अधिकारी व इतर महसूल विभागातील सगळे अधिकारी यांच्या उपस्थित गावातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन ते जागेवर सोडवण्यात आले। या शिबिराचं आयोजन करण्यामागचं प्रयोजन तसं पाहिलं तर अत्यंत महत्त्वाचं आहे। यापूर्वी महसूल खात्याचं वेगवेगळ्या पद्धतीने काम करत होतं। प्रशासकीय स्तरावरती जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्परतेनं सर्वतोपरी प्रयत्न करत होते। महसूल प्रशासनाच्या या कामाचा तसा पाहिला इतिहास खूप मोठा आहे। वेगवेगळी कामं आम्ही करत आलेलो आहोत, परंतु मागच्या काही शिबिर आयोजित करायचं वेगळं कारण असायचं। कारण हे की आपला जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने सर्व मंडळ स्तरावरती महसूल विषयक आणि तसेच इतर संबंधित विभागाच्या अनुषंगाने जे काही प्रश्न असतील ते मार्गी लावावे या अनुषंगाने आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे। महसूल हा सर्व विभागाचे सर्व नागरिकांशी सर्व तळागाळातील जनतेशी अगदी तत्परतेने आणि सदैव कार्यरत असणारा विभाग आहे। कुठल्याही समस्येसाठी नियमितपणे महसूल विभागाशी निगडीत सर्व नागरिकांच्या समस्यांचे जे काही समाधान आम्ही नेहमीच करत असतो, परंतु त्यासाठी आपल्याला बऱ्याच वेळा मंडळ स्तरावरून किंवा गाव स्तरावरून तालुका स्तरावर जो येण्यासाठी आपल्याला जो त्रास सहन करावा लागतो तो देखील त्रास आपल्याला सहन करायला लागू नये आणि आपल्या समस्या आजच्या या कार्यक्रमात कोणीही उपस्थित राहिलं नाही ही फार मोठी खेदाची गोष्ट आहे। असेच कार्यक्रम संपन्न होऊन सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावा हा या कार्यक्रमाच्या मागचा उद्देश असून हा कार्यक्रमासाठी माननीय उपविभागीय अधिकारी गोरड सर आपल्याला मार्गदर्शन करतील आणि तसेच सर्व सन्माननीय सदस्यांचं, जिल्हा परिषद सदस्य, उपसभापती मॅम यांचं सर्वांचं मी स्वागत करतो आणि मला प्रश्नासाठी जे बोलण्याचे 2 शब्दासाठी त्यांनी आमंत्रित केलं याबद्दल मी त्यांचे धन्यवाद आणि आभार मानतो आणि एवढंच बोलून मी माझे 2 शब्द समाप्त करतो। धन्यवाद। मनपूर्वक धन्यवाद सर। आजच्या कार्यक्रमाचा प्रास्ताविक आपण सादर केलं त्याबद्दल आभार। यानंतर मी श्री तरुणजी सुरासे सर यांना विनंती करतो की आपण आपला मनोगत या ठिकाणी थोडक्यात व्यक्त करावं। आदरणीय तरुणजी सुरासे सर। आजच्या या कार्यक्रमासाठी देवगाव रंगारी येथे उपस्थित असलेले त्या ठिकाणी करायचा इतकी सोपी पद्धत आता राज्य शासनाने आपल्या सर्वांच्यासाठी करून दिलेली आहे। त्याची जटिल समस्या होती ती त्या ठिकाणी सोडवली। एक साधा आपल्याला लेआउट तयार करायचा, तो लेआउट त्या टाउन प्लॅनिंग कडून आपल्याला सँक्शन करून घ्यायचा। त्यांची कामं जलद गतीने व्हावे याकरता आपण सर्व इथं उपस्थित झालो आणि या शिबिराचं आयोजन केलेलं आहे। जसं जलद गतीनं शिबिर व्हावं तसंच सामान्य जनता जसं शिवाजी महाराजाच्या राज्याचा केंद्रबिंदू होता त्याच केंद्रबिंदूचा आधार घेऊन आपले शासन सामान्य जनता ही केंद्रबिंदू मानून महाराजस्व अभियानासारखे अभियान राबवत आहे
आणि याच अभियानातून सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक होत आहे आणि त्यांना न्याय मिळत आहे. माननीय उपविभागीय अधिकारी सरांचा दूरदृष्टिकोन तसेच माननीय तहसीलदार मॅडम यांचा दूरदृष्टिकोन असा की हा समारंभ साजरा करत असताना त्यांनी बुकेची आणि शाल श्रीफळाची नमस्कार. आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील देवगाव रंगावी या ठिकाणी आलो आहोत. या ठिकाणी तहसील कन्नड मार्फत शिबिराचं समाधान शिबिराचं अभियानचं आयोजन केलं होतं. या ठिकाणी SDM, तहसीलदार, शासकीय कर्मचारी, सगळे विभागाचे कर्मचारी या ठिकाणी आले होते आणि विशेष म्हणजे पदाधिकारीसुद्धा आले होते. त्यांचा पदाधिकाऱ्याचा शासनातर्फे सत्कारसुद्धा करण्यात आला आणि कृषी विभागाचे कर्मचारी अधिकारीसुद्धा आपल्या सोबत आहेत. त्यांच्याकडूनच आपण थोडक्यात मनोगत त्यांचे जाणून घेऊ. नमस्कार. नमस्कार. नाव काय आपलं? मी PS धापडे, सहाय्यक कृषी अधिकारी देवगाव रंगारी. ओके. आपण आज 10 एप्रिल वार शुक्रवार आज आपण देवगाव रंगारी येथे छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर अभियान अंतर्गत कृषी विभागामार्फत आपण शेतकऱ्यांना PM किसान या योजनेविषयी आपण माहिती दिली आणि त्यानंतर महाविस्तार ॲप महाराष्ट्र शासनाचा एक अभिनव प्रयोग आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक विंडो हे करायची. तर AI ॲप डाउनलोड करण्याची प्रचार प्रसिद्ध मोहीम आपण या निमित्ताने या ठिकाणी राबवली आणि देवगाव रंगारी आणि परिसरातील शेतकऱ्यांनाही उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी या मोहिमेला दिला. त्याबद्दल सर्व गावकऱ्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. या ठिकाणी कृषी विभागाचे अधिकारी यांनी सुद्धा मस्त सखोल अशी माहिती दिली आहे. शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची सुद्धा कर्तव्य केलं, ड्युटी केली आहे आणि या भागात माझी आजच्या कार्यक्रमाला संपूर्ण देवगाव सर्कलमधले शेतकरी मोठ्या संख्येने सुद्धा उपस्थित आले होते. SDM साहेबांनी बरेचसे जे आश्वासन दिले जे शासकीय कर्मचाऱ्यांनी कर्तव्य त्यांची ड्युटी बघवायला पाहिजे असं सुद्धा त्यांनी त्यांच्या भाषणातून सांगितलं. न्यूज साठी LV पवार. नमस्कार.